बातमी आहे नागपुरातून। नागपुरात सलग चौथ्यांदा भाजपनं महापालिकेत सत्ता मिळवली। महापौर पद अनुसूचित जातीसाठी जर राखीव राहण्याची शक्यता आहे। महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चढाओढ पाहायला मिळते। सत्तारूढ पक्षनेता आणि विविध विषय समित्यांसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात येते। इच्छुक नगरसेवकांकडून आमदार वरिष्ठ नेतृत्वाच्या भेटीगाठी सुरू आहेत। स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठीही मोर्चे बांधणी केली जाते। महापौर निवडीनंतर प्रशासकीय राजवटीचा अंत होणार आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, काय घडामोडी घडतायत सध्या महापौर पदाच्या निवडीसाठी नागपुरात? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपुरात सलग चौथ्यांदा भाजपने आपली सत्ता इथे प्रस्थापित केलेली आहे आणि महापौर आणि उपमहापौर, स्थायी समिती व विविध समित्या आहेत त्यांच्यासाठी आता जोरदार फिल्डिंग लावणं सुरू आहे। एकूणच बघितलं असेल तर इच्छुक नगरसेवकांकडून जे आहे ते आमदार असतील, पक्ष असतील, वरिष्ठ नेते असतील, पदाधिकारी असतील यांच्याशी जे आहे ते भेटीगाठी सुरू आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर स्वीकृत नगरसेवकांच्या जागेसाठी सुद्धा आता मोर्चे बांधणी सुरू आहे। महापौर निवडीनंतर प्रशासकीय राजवटीला अंत येणार आणि एकूणच जर बघितलं असेल तर आज जे आहे ते मुंबईमध्ये आरक्षण ठरवण्याची जी सोडत आहे ती ठरणार आहे। त्यासोबतच जर बघितलं असेल तर या संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर जे आहे नागपुरात जे आहे ते कोण महापौर होणार, कुठल्या राखीव या संदर्भात जे आहे ते प्रवर्गासाठी ते सुद्धा पाहणं महत्वाचे असणार आहे। कारण की यंदा जे आहे ते अनुसूचित जाती म्हणजे एसटी प्रवर्गासाठी राखीव राहण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे जे आहे ते महापौर निवडीनंतर जे आहे या संपूर्ण संदर्भातली जे आहे ते मोर्चे बांधणी अधिकच जे आहे ते तीव्र होणार आहे अशी माहिती आहे ते समोर येते। अगदी तेजस, भाजपकडे अनुसूचित जातीसाठी उमेदवार आहे का? कारण मुंबईचं जर समीकरण पाहिलं तर इकडे एसटी प्रवर्गातील कोणताही उमेदवार भाजपकडे नाहीये। नागपूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे भाजपची? नक्की आपण जर बघितलं असेल नागपूर हा जसा भाजपचा गड आहे, नागपुरात एकूणच जर बघितलं असेल तर हिंदू दलित असेल किंवा मग बौद्ध अनुयायी असतील यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहेत ते कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। या संदर्भात जर बघितलं असेल तर 2-2, 3-3 नगरसेवक राहिलेले संदीप जोबे सुद्धा या संपूर्ण रेसमध्ये आहे। यासोबत जर बघितलं असेल तर अनेक जे नेतृत्व आहे ते भाजपकडे आहे, नवीन चेहरे सुद्धा आहेत। त्यामुळे या संपूर्ण याच्यात जे आहे ते महापौर अनुसूचित जाती जर मिळाली तर तिचा मार्ग जे आहे ते भाजपसाठी सुद्धा सोपा असणार आहे, कारण की अनेक पदाधिकारी आहेत ते भाजपकडे आहेत। जी तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।